नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समर आणि स्वानंदीला होणार आता गोंडस बाळ. तर समर मल्लिकाला लावणार रस्त्यावरती भीक मागायला. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ह्या मल्लिकाने आतापर्यंत ह्यांच्या घरामध्ये म्हणजेच राजवाड्यांच्या घरांमध्ये राहून किती सारे कुटाणे केले होते, पण हिला अजूनपर्यंत माजुरड्या बाईला एकदा पण शिक्षा झाली नाही किंवा हिचा चेहराच बाहेर आलेला नाही. तर बिचाऱ्या अधिराच्या आयुष्याचं ते पूर्णपणे वाटोळं करून टाकलेलं आहे. कारण की तुम्ही पाहिलंच की बिचाऱ्या अधिराला किती मोठ्या ट्रॅपमध्ये त्याने फसवलं आणि तिच्यासमोर असं काय आणून दिलं की रोहननेच हे सगळं काय केलंय, म्हणजेच त्याला डिवोर्सचे पेपर पाठवले आणि हे सगळं घेऊन बिचारे अधिरा आता सुसाईड करायला देखील जाते. कारण की अधिरावरती एवढं मोठं संकट जर आणण्यापाठीमागे कोणती बाई असेल तर ती म्हणजे ही माजुरडी मल्लिका. कारण की तिचं देखील चांगलं होणार नाही, कारण की तिने दुसऱ्यांचं एवढं वाईट केलंय ना, तर तिचं देखील 100% वाईट होणारच. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की बिचारा रोहन मात्र याबाबत काहीच विचार केलेला नसतो त्याने, की अधिराला असा डिवोर्स द्यायचा किंवा काय करायचं. दुसरीकडे स्वानंदीला वाटत असतं की बाबा जेणेकरून रोहन आणि अधिरामध्ये जे काही भांडण आहे ते आपण लवकरात लवकर मिटवून घेऊया आणि ह्यासाठी त्यांचं बोलणं देखील होत असतं. पण आता ह्या मल्लिकाला खूपच घाई झालेली असते, कारण की मल्लिकाला वाटत असतं की काही जरी झालं तरी लवकरात लवकर अधिरा आणि रोहनचा डिवोर्स करायचा, त्याच्यानंतर ह्यांना दूर केलं की स्वानंदीला घराच्या बाहेर काढणं काही जड नाही आपल्यासाठी. आणि हाच सगळा काही प्रयत्न असतो मात्र ह्या मल्लिकाचा. पण ह्या मल्लिकाला माहीत नसतं की किती जरी तिने पाप केले ना, तर एक दिवस पापाचा घडा तर भरतोच ना. तर आता तिला फायनली शिक्षा तर होणारच ना. तर बिचारा रोहन आणि अधिरामध्ये जो काही दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या माजुरडीने केलेला असतो, हा सगळा आता तिच्या अंगलट येणार आहे. कारण की आता मित्रांनो, तुम्ही पुढे पाहाल की मंदाकिनी म्हणजेच रोहनची आई हिच्यासारखी तर मूर्खबाई मी कोणती पाहिलीच नाही. हिला देखील पैशाचा काय लालच भरलेला असतो सांगता येत नाही. कारण की ह्या माजुरड्या मल्लिकाच्या साथीला मिळून ह्या दोघीजणी देखील आता रोहन आणि अधिराला एकमेकांपासून कायमच्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण या दोघींना देखील माहीत नसतं की त्यांनी किती जरी पापं केली ना, शेवटी पापाचा हिशोब तर होतोच ना. आता ह्यांना एक दिवस शिक्षा तरी नक्की होणारच असते. पण ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो समर आणि स्वानंदीच्या नात्यावरती. कारण की समर सर स्वानंदीला एकच गोष्ट सांगतात, जर रोहन आणि अधिराचं नातं जर तुटलं तर आपलं देखील नातं कधीच टिकणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या की ह्यामध्ये भलेही तुमची चूक काही नाही आणि भलेही माझी चूक काहीच नाही, पण ह्या दोघांचं नातं टिकण्यासाठीच आपण लग्न केलं होतं आणि यांचं लग्न व्हावं यासाठीच आपलं देखील लग्न झालं होतं. पण बिचाऱ्या स्वानंदीला परत धक्का बसतो की हे सगळं काय होऊन बसले तिच्या आयुष्याचं. कारण की आता दुसऱ्यांचं नातं डिपेंड करणार का समर आणि स्वानंदीच्या नात्यासाठी. तर आता त्याच्यासाठी समर आणि स्वानंदी दोघे मिळून देखील एक विचार करतात आणि म्हणतात की आपण काही जरी झालं तरी अधिरा आणि रोहनचा असा डिवोर्स होऊन द्यायचा नाही. कारण की समरला देखील माहीत असतं की अधिराचं रोहनवरती एवढं प्रेम आहे, पण ह्या दोघांची भांडणं चिडचिड हे सगळं तर होतच राहणार. पण डिवोर्सची नोटीस पाठवली कोणी? कारण की तुम्ही तर पाहिलंच की मल्लिकाने अशा प्रकारे अधिराला दाखवून दिलेलं असतं की डिवोर्सची नोटीस तर रोहनने पाठवली. त्याच्यामुळे बिचारी एवढी प्रचंड चिडलेली असते. त्या बिचारीला माहीत देखील नसतं की असं काय पुढे होईल किंवा रोहन असं काय करेल. त्याच्यामुळे बिचारी खूप टेन्शनमध्ये जाते आणि ती चक्क आता सुसाईड करण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला बाहेर काढण्यासाठी एवढ्या मोठ्या संकटातून आपली स्वानंदी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. पण ही मल्लिका कायम मात्र आपल्या अधिराला असं काय काय सांगत असते आणि म्हणत असते की तू काही देखील नादी लागू नको, कारण की तो रोहन दिसतो तसा नाही. कारण की त्या लोकांनी माझ्याकडे खूप सारी पैशांची मागणी देखील केली. मी त्यांना म्हणले तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देखील देते, पण मात्र तुम्ही काही करा, हा डिवोर्स होऊन देऊ नका. पण तरी देखील मात्र रोहनची आई ऐकायला तयार नाही. असं वाटेल तसलं खोटं नाटक काय देखील ही मल्लिका सगळ्यांना सांगत असते. आता फायनली मित्रांनो, ह्या मल्लिकाच्या खोट्या नाट्या बोलण्यांवरती तर आता राजवाड्यांच्या घरातील लोक तरी विश्वास ठेवतात, पण स्वानंदीला वाटत असतं की असं काही झालं नसेल. पण स्वानंदीला तरी देखील वाटत असते की तिची आई चांगली असू शकते. पण आता स्वानंदीला देखील माहीत नसतं की तिची आई लालची आहे हे तिला काहीच याबाबत माहीत नसतं. तर रोहनचे बाबा बिचारे ही सगळी बातमी ऐकल्याच्या नंतर ते तर खूप मोठ्या संकटात पडतात. कारण की त्यांना कळत नाही की आता रोहनचं आणि ज्या प्रकारे आता तुम्ही पाहिलंच की अधिराचं जर नातं तुटलं तर काय फायदा झाला. रोहनचं आयुष्य पूर्णपणे बरबाद होईल आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आपल्या अधिराच्या आयुष्याचं देखील वाटोळ होईल. कारण की दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, तर त्यांनी एकमेकांपासून दूर राहणं म्हणजे सगळ्यात मोठी चूक आहे. तर आता काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदी दोघेजण देखील रोहन आणि अधिराचं नातं कसं टिकेल याच्याकडे लक्ष देत असतात. पण दुसरीकडे मात्र ही मल्लिका त्यांचं नातं तोडण्याचा प्रयत्न करत असते. तर आता 15 वर्षाच्या मालिकेमध्ये सगळ्यात मोठा लीप येणार आहे मित्रांनो. कारण की आता डायरेक्ट स्टोरी खूप पुढे जाणार आहे आणि ह्या मल्लिकाच्या आणि ह्या माजुरड्या मल्लिकाच्या आणि तिच्या त्या मुलीच्या ह्या प्रयत्नांना आता यश येणार नाही मित्रांनो. कारण की त्यांनी रोहन आणि अधिराला तोडण्याचा प्रयत्न किती जरी केला ना, तरी शेवटी मात्र त्यामध्ये त्या
त्या यशस्वी होणार नाहीयेत. आपले समर आणि स्वानंदी रोहनचं आणि अदिराचं नातं कधीच तुटू देत नाहीत, कारण की त्या दोघांना देखील माहीत असतं नात्याची किंमत. पण मात्र आता त्या घरामध्येच असे काही लोक असतात, याबाबत मात्र स्वानंदीला तर माहीत असतं, पण समर उघड्या डोळ्यांनी देखील विश्वास ठेवत नसतो. कारण की समरला वाटत असतं की आपल्या घरामध्ये राहणारे जे काही लोक आहेत ना, ती सगळी चांगली आहेत, कारण की तो तर आता मल्लिकाला त्याच्या आईप्रमाणे तिचं स्थान दिलेलं असतं. दुसरीकडे ती माजुरडी अर्पिता, तिचं वेगळं स्थान असतं. आणि हा अंशुमनबद्दल तर काय बोलायला नकोच, कारण की या माजुरड्याने तर आत्तापर्यंत एवढे पाप केलं, पण तरी देखील त्याला त्याची शिक्षा झाली नाही, हे पाहून खरंच खूप वाईट वाटलं. स्वानंदीने त्याला चांगल्या प्रकारचा एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला होता, पण आता हे सगळं करून देखील मात्र स्वानंदीला अपयशच आलं, कारण की तिने कितीतरी वेळा प्रयत्न केला होता की अंशुमनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर ती घेऊन येईल, पण तरी देखील मात्र तिच्या आयुष्यात हे संकट काही जाईनाच. तर आता दुसरीकडे मात्र समर आणि स्वानंदी आपल्या रोहन आणि अदिराचा संसार तर वाचवण्यासाठी यशस्वी ठरतात, पण दुसरीकडे मात्र ही मल्लिकाला राग सहन होत नाही. त्याच्यामुळे आता ती ठरवते की सगळ्यात अगोदर तर आपण समरचा आणि स्वानंदीचा संसार तोडला पाहिजे. त्याच्यासाठी तर ते प्रयत्न करत असतात आणि समर आणि स्वानंदीला एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण या माजुरड्या मल्लिकाला माहीत नसतं की तिने किती जरी पाप केलं तरी शेवटी त्याचा हिशोब तर एक दिवस नक्कीच होणार आहे. त्याच्यामुळे तिला काय उड्या मारायच्या तेवढ्या तिला मारून घेऊ द्या. पण मित्रांनो, आता मालिकेत एवढा भयानक ट्विस्ट येणार आहे ना पुढे, की तुम्हाला पाहायलाच भेटेल की समर आणि स्वानंदीला एक आता गोंडस बाळ होतं. कारण की मित्रांनो, आता हाच सगळ्यात भयानक असा ट्विस्ट ठरणार आहे मालिकेचा. कारण की तुम्हाला माहीतच असेल की राजवाड्यांच्या प्रॉपर्टीला आता वंशज म्हणून कोणीच नसतं. कारण की अंशुमनचा विचार जरी केला तरी तुम्हाला माहीतच असतं की अंशुमन मात्र आता राजवाड्यांच्या घरात तर राहत असतो, पण त्या घराचा तो वंशज नसतो. कारण आजीच्या डोक्यात एकच विचार चाललेला असतो, काही जरी झालं तरी माझ्या पिंट्याला लवकरात लवकर मूलबाळ व्हायला पाहिजे. कारण की ह्या सगळ्या काही प्रॉपर्टीला वारसदार म्हणून कोणीतरी पाहिजेलच ना. कारण की किती जरी केलं तरी मल्लिका शेवटी दुसरीकडून आलेलीच असते. म्हणजे मल्लिकाची ती सगळ्या प्रॉपर्टीवरती काहीच अधिकार आणि हक्क नसतो. पण तिचा सगळा काय प्रयत्न हाच चाललेला असतो की काही जरी झालं तरी स्वानंदीमध्ये आणि समरमध्ये नातं दुरावा निर्माण करायचं, आणि दुरावा निर्माण केल्याच्या नंतर त्यांना मूलबाळ काय होणार नाही, आणि त्याच्यानंतर ही सगळी काही प्रॉपर्टी अंशुमनच्या नावावरती करायची, आणि एक दिवस मात्र ह्या आजीला आणि समरला बाहेर काढायचं घराच्या. म्हणजे हा खूप सरळ आणि सिंपल प्लॅनिंग असतो यांचा. पण आता त्यांच्या सगळ्या काही प्रयत्नाला अपयश येणार आहे, आणि फायनली आपल्या समर आणि स्वानंदीला एक गोंडस बाळ होणार आहे. पण आता ते बाळ झाल्याच्या नंतर तर सगळं राजवाडे कुटुंब तर खुश असतं, इकडे दुसरीकडे रोहन, हे सगळे काही खुश असतात. पण सगळ्यात दुःखी कोण असेल तर ती म्हणजे ही 3 लोकं. कारण की ह्यांना असं वाटत असतं ना की काही जरी झालं तरी हे बाळ आपण संपवलं पाहिजे. कारण की त्यांचे विचार आणि प्रयत्न तरी देखील चालूच असतात. कारण की सगळ्यात अगोदर मल्लिकाला वाटत असते की काही जरी केलं तरी आपण स्वानंदीचं बाळ संपवून टाकूया. कारण की स्वानंदीचं बाळ जर संपवलं तरच ही प्रॉपर्टी आपल्याला भेटू शकते. नाहीतर आपल्या एवढ्या सगळ्या प्रयत्नांना आत्तापर्यंतच्या काहीच फायदा होणार नाही आहे. त्याच्यामुळे ही माजुरडी मल्लिका कितीतरी वेळा चुकांमध्ये सापडत असते. कितीतरी वेळा हिने चुका केल्या तरी देखील हिने सुधारायचं काही नाव घेतलेलं नसतं. त्याच्यासोबतच ही मूर्ख मुलगी अर्पिता देखील असते, आणि ही अर्पिता देखील हेच सगळे काही प्रयत्न करत असते. तिला देखील स्वतःचा संसार सोडला तर दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करण्याची एक घाणेरडी सवय लागलेली असते. आणि हा अंशुमनसारखा तर नालायक मुलगा तर कोणालाच नको. कारण की हा देखील मात्र चांगल्याच प्रकारे तुम्हाला माहिती आहे की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामधला हा मिठाचा खडा आहे. कारण की याच्यामुळे समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये कितीतरी वेळा भांडण झालं, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एकमेकांपासून कितीतरी मोठा दुरावा झाला. तर मित्रांनो, आता हाच सगळ्यात मोठा पुढचा येणारा ट्विस्ट आहे की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये गोंडस बाळ येणार आहे. तर हा आता चक्क 15 वर्षाचा लीप घेऊन मालिका पुढे जाणार आहे. पण हे सगळं होत असताना मला एकच गोष्ट वाटते की ह्या माजुरड्या अंशुमनला, अर्पिताला आणि ह्या मल्लिकाला काही ना काही शिक्षा झाली पाहिजे. कारण की यांनी आत्तापर्यंत केलेल्या कटकारस्थानामधून जर यांना शिक्षा नाही झाली तर एक चुकीचा संदेश गेल्यासारखं असं वाटत आहे. आणि दुसरीकडे मात्र ज्या प्रकारे आपली रोहनची आई तुम्ही दाखवलेली आहे, तिला देखील मात्र काही ना काही शिक्षा झालीच पाहिजे. कारण की तिला पैशाचा लालच किती आहे तुम्ही चांगल्याच प्रकारे पाहिलं असेल. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.